विद्यार्थी युवक काँग्रेसचं हे आंदोलन आहे। पुणे विद्यापीठातलं व्हॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी। चड्डी घालणाऱ्या कुलगुरूचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आरएसएसची चड्डी घालणाऱ्या कुलगुरूचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे हाय 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 विद्यापीठ प्रशासन हाय 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 विद्यापीठ प्रशासन हाय 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 हाय। थेट जाऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, युवक काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय भीम, जय भीम, अरे जय शिवाजी, जय भीम, जय भीम। योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय। युवक काँग्रेस आंदोलन करते, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? निश्चितच व्हॉइस ऑफ देवेंद्र आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सगळे आंदोलक या ठिकाणी स्पर्धा रद्द करण्याची मागणी करतात। काय नेमकी तुमची मागणी असणार? मुळामध्ये विद्यापीठ हे ऑटोनॉमस असतात। विद्यापीठांचं स्वायत्त जपलं जाणं हे कुलगुरूंचं काम आहे, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। दुर्दैव असं आहे की पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरएसएसची हाफ चड्डी आपल्या डोक्यामध्ये घातली आहे आणि आरएसएसचा प्रत्येक अजेंडा ते विद्यापीठामध्ये चालवत आहे। विद्यापीठ मध्ये विद्यार्थी राजकीय विचारांचे असतात, पण विद्यापीठाच्या कुलगुरूने आणि प्रशासनाने राजकारण करणं ही वेगळी गोष्ट आहे। पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आरंभ फाउंडेशन जे संघाच्या विचारांचं फाउंडेशन आहे ते व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित करते आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गाणं आणि त्यांचा राजकीय प्रचार करण्याचं काम हे पाप या ठिकाणी पुणे विद्यापीठ करते आणि पुणे विद्यापीठाकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे नक्कीच योगेश, नक्कीच।